साहेबांनी पण तिकडच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं, शिंदेंचा बालेकिल्ला किंवा खासदार श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला, आणि तिथे आता ठाकरे बंधूंकडून कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय का, की ताकद दाखवायची आहे? असा बालेकिल्ला सत्तेचा मिसयूज करून संपत्तीच्या धनाच्या ताकदीवर बनवलेला बालेकिल्ला कधी ढासळेल याचा नेम नसतो. म्हणून अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि राजसाहेबी जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या बळावर धनशक्तीच्या बळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासळून पडेल याचा नेम नाही. शिंदेगडाचे आमदार मोरे यांनी असं म्हटलंय, संजय राऊत यांना घरात घुसून मारू, त्यांनी दिघे साहेबांचा अपमान केला. मग तो दम असेल तर मारून दाखवावा. हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना. जर अशा पद्धतीनं मोरेमध्ये दम असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं नुसते डोळे उचलून दाखवावं. बाकी तर पुढची गोष्ट फार पुढची आहे. चॅलेंज आहे त्यांना की असं करून दाखवावं. बाकी काही हां नाही थांबतो ना सर. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात उद्धव साहेब परवा असं म्हणाले की प्रत्येक जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही तयारी सुरू करा. मग युती राज ठाकरेंसोबत होणार, महाविकास आघाडी होणार, की एकदा चलोचा हा नारा द्यायचा प्रयत्न? हे पहा, कोणतीही संघटना सगळ्यात आधी 100% स्वतःची तयारी करत असते. आधीपासूनच असं नाही की एवढ्या जागा आहे, 226 जागा आहे, 207 जागा आहे, मग आपण 150 जागेवरच तयारी करू, 200 जागेवरच तयारी करू, असं नसतं. ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो. आणि म्हणून 100% ठिकाणी शिवसेना तयारी करणार याचा अर्थ असा नाही. कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथं सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे, ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची. आणि म्हणून याच्यात 100% ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि वावगं नाही. सर, गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह वक्तव्य सध्या फार गाजत आहे. त्यांनी जयंत पाटलांबद्दल आक्षेपार्ह हे वक्तव्य केलं. मला वाटतं गाजतंय शब्द चुकीचा आहे. गाजणं याचा अर्थ वेगळा असतो. जी भारतीय जनता पार्टीची हीन प्रवृत्ती आहे, जी भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या विषयी बोलते, याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 4 दिवसापूर्वी मोदींच्या विषयी बिहारमध्ये कोणीतरी बोललं म्हणून आंदोलन केले. त्याच भारतीय जनता पार्टीचे नालायक लोक कशा पद्धतीनं वक्तव्य करतात, लोकांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचतात, वेगळ्या पद्धतीनं आई बहिणीपर्यंत बोलतात. अर्थात भारतीय जनता पार्टीचं विखारी, अविचारी आणि जी मस्ती म्हणता येईल, मुजोरी म्हणता येईल, ही अशा वक्तव्यातून समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मागील 6 महिन्यात आतापर्यंत 14,71,000 मतदार आहेत, ते वाढलेले आहेत. तर मागील काही दिवसांपासून राहुल गांधी मतदार वाढले आहेत वगैरे या सगळ्यावर बोलत. कालच मान्य राहुलजींनी ज्या पद्धतीनं मतदार वाढवणं आणि कट म्हणजे मतदार यादीतून कमी करणं, अशा पद्धतीनं जे दाखवलेलं आहे, मला असं वाटतं या 14 लाख मतदाराची सुद्धा पूर्णपणे तपासणी केली पाहिजे. निश्चित आम्ही तशा पद्धतीनं गटप्रमुखांना सूचना दिलेल्या आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीवर मला असं वाटतं एक जागरूकता, मागच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन मतदार यादीचा जो खेळखंडोबा केलाय, वाटतं त्याच्यावर निश्चित येणाऱ्या काळात जरब बसवण्याचं काम आम्ही करू. एकीकडे अटल सेतू असेल किंवा मुंबईतील कोस्टल जो असेल, हजारो कोटी खर्च करून बांधण्यात आलेला आहे. अटल सेतूवरती आता पॅचवर्क करण्यात आलेलं आहे, खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे कंत्राटदाराला 1 कोटीचा दंड सुद्धा बजावलेला आहे. मोदींनी येऊन त्याचं उद्घाटन केलं होतं, मोठा गाजवाजा सुद्धा झाला होता. मात्र काही महिन्यांमध्येच आता खड्डे पाहायला मिळतात मुंबईत. अटल सेतू ज्यावेळेस खुला झाला होता त्याच्यानंतर 15 दिवसातच खड्डे पडले होते. आता मला वाटतं 7-8 महिने झालेले, आता तर मोठे मोठे खड्डे पडलेले. या सेतून येत असताना खड्डे पडले तर खड्ड्यातून सेतूत लोकांनी जाऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. नुसते याच सेतूवर नव्हे तर समृद्धी महामार्गावर तसेच खड्डे पडलेले. मुंबईमध्ये कोस्टल रोडवरचा सुद्धा गळतंय सगळं वरून. सगळे रस्ते खड्डेमय या महाराष्ट्रातले झालेले. मला असं वाटतं देवा भाऊचं याच्याकडे लक्ष नाही. सर हिंदी में बता दीजिए
है कि जिस तरीके से राहुल गांधी जी ने वोट चोरी के लगातार आरोप लगा रहे थे, इलेक्शन कमीशन ने कहा कि ये पूरा बेसलेस आरोप है। राहुल गांधी ने कहा कि ये 10,000 वोट जो है कर्नाटक में हमारे खत्म किए गए, कहीं कहीं कांग्रेस को भी खत्म किया जा रहा है, क्या कहना चाहिए? ये देखो, ये बेसलेस ने राहुल गांधी जी ने पूरे तरीके से सब सामने सही बातें रखकर ये आरोप किया है। ये सिर्फ आरोप नहीं है, यथार्थता सामने रखी है। इसलिए इलेक्शन कमीशन ने उसका स्पष्टीकरण देना चाहिए। इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल बात नहीं करना चाहिए। इलेक्शन कमीशन ये जो इंडिपेंडेंट काम करने वाली यंत्रणा है, उसने सरकार के हाथ का, सरकार जो कहेगा वैसा काम नहीं करना चाहिए, जनता के लिए काम करना चाहिए। लेकिन इलेक्शन कमीशन वो काम करने के बजाय मुझे लगता है कि पॉलिटिकल काम कर ली है। उन्होंने जो राहुल जी ने बोला है उस पर सही मायने में उत्तर देने की जरूरत है। कानून साहब, राहुल गांधी ने कहा है कि युवाओं को सड़क पर आने की जरूरत है, लेकिन इस विचारधारा को देवेंद्र फडणवीस ने अर्बन नक्सलवाद बताया। आप क्या कहेंगे? ये देखो, ये सही बात सामने आई है। देवेंद्र जी ने कहा है जो जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्र में लाया है नक्सलाइट्स को दबाने के लिए, नक्सलाइट पे कार्रवाई करने के लिए, अब राहुल गांधी युवाओं ने रास्ते पे आने के लिए वो नक्सलाइट कर रहे हैं, अर्बन नक्सलाइट। क्यों नहीं आना चाहिए? तुम अन्याय करेंगे, तुम अत्याचार करेंगे, इस महाराष्ट्र को लूटेंगे, तो क्यों युवा रास्ते पे नहीं होंगे? मैं समझता हूँ राहुल जी ने बताया, सही में युवाओं ने इस सब विषय पे, आज किसान त्रस्त है, बड़े पैमाने पे अतिवृष्टि होने से हर जगह इतने किसानों की खेती नष्ट हुई है, किसानों पे अन्याय हुआ है, बेरोजगारों पे अन्याय हो रहा है। तो मैं समझता हूँ युवाओं ने रास्ते पे उतरने की जरूरत है। देवेंद्र जी को बोलने का तो बोलने दो नक्सलाइट, मैं समझता हूँ सही भाषा उनके मुंह से आई है। सर, क्या आप आह्वान करेंगे युवाओं से कि इस तरह के मुद्दों को लेकर वो सड़कों पर? बिल्कुल, युवाओं ने किसानों के, आज कल मुझे लोग मिले, कुछ युवा जो मराठवाड़ा से थे, विदर्भ से थे, एक कोई बाम्बू परिषद रखी थी, बाम्बू का उत्पादन के लिए तो भाई कह रहे हैं, लेकिन बाम्बू बेचने के कैसे? आज जो कॉटन है उसका जो इंपोर्ट की ड्यूटी है, इंपोर्ट ड्यूटी जो बिल्कुल बंद की थी, उसका एक्सटेंशन किया दिसंबर तक। इसलिए युवाओं में बड़े पैमाने पे नाराजगी है, अन्याय की भावना निर्माण हुए। मैं समझता हूँ युवा आने वाले समय में नेपाल जैसा रास्ते पे उतरेंगे। थैंक यू। पुढे पडलं रे